मुलांसाठी बायबल प्रस्तुत नोहा आणि महापूर. नोहा देवाची भक्ती करणारा माणूस होता. बाकी सर्वजण देवाचा द्वेष व अवज्ञा करत असे. एक दिवस देवाने धक्कादायक असे काहीतरी सांगितले. मी हे दुष्ट जग नष्ट करणार. देवाने नोहाला सांगितले, केवळ तुझेच कुटुंब वाचले जाणार. देवाने नोहाला चेतावणी दिली की प्रलयकारी महापूर येऊन संपूर्ण पृथ्वीला व्यापणार. तुझे कुटुंब आणि अनेक जनावरांना पुरेशी एक मोठी लाकडी नाव बांध. नोहाला आदेश मिळाला. देवाने नोहाला तंतोतंत सूचना दिल्या. नोहा कामात व्यस्त झाला. आपण नाव का बांधतो हे नोहाने सांगितल्यास लोक कदाचित त्याची चेष्टा करत असावे. नोहा नाव बांधत राहिला. तो लोकांना देवाविषयी सांगतच होता. कोणीच त्याचे ऐकत नव्हते. नोहाचा देवावर फार फार विश्वास होता. यापूर्वी कधीही पाऊस पडला नसला तरी त्याचा देवावर विश्वास होता. लवकरच सामान लादण्याऐवजी नाव तयार झाली. आता जनावरे आली. देवाने काही प्रजातींमधून 7, इतरांमधून 2 आणली. लहान आणि मोठे पक्षी, छोटे आणि उंच प्राणी नावेकडे चालू लागले. नोहा जनावरांना नावेत चढवत असताना लोकांनी कदाचित नोहाचा अपमान केला. देवाविरुद्ध पाप करणे त्यांनी थांबिले नाही. त्यांनी नावेत प्रवेश करण्याविषयी विचारलेही नाही. शेवटी सर्व पशुपक्षी नावेत चढविण्यात आले. नावेत या देवाने नोहाला बोलाविले. तू आणि तुझे कुटुंब, नोहा, त्याची बायको, त्याचे 3 मुलगे व त्यांच्या बायका नावेत आल्या. नंतर देवाने दार बंद केले. पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसाने 40 दिवस व रात्री पृथ्वीला भिजविले. पुराचे पाणी शहरे आणि गावावरून वाहू लागले. जेव्हा पाऊस बंद झाला तेव्हा पर्वतही पाण्याच्या खाली होते. वायूचा श्वास घेणारा प्रत्येकजण मरण पावला. जसजसे पाणी वाढत गेले, नाव पाण्यावर तरंगू लागली. आत काळोख असावा, कदाचित ओबडधोबड आणि भयानकही असावे. पण नावेने नोहाला महापुरापासून संरक्षण दिले. 5 महिन्यापर्यंत महापुरानंतर ईश्वराने शुष्क वारे पाठविले. सावकाश नाव अरारत पर्वतावर जाऊन थांबली. पाणी उतरेपर्यंत नोहा आणखी 40 दिवस तसाच आत राहिला. नोहाने नावेच्या उघड्या खिडकीमधून एक डोमकावळा व एक कबूतर बाहेर सोडले. विसावण्यासाठी कोणतीही कोरडी व स्वच्छ जागा न मिळाल्याने कबूतर नोहाकडे परत आला. 1 सप्ताहानंतर नोहाने पुन्हा प्रयत्न केले. कबूतर परत येताना त्याच्या चोचीमध्ये एक नवीन जैतुनाचे पान घेऊन आले. पुढच्या सप्ताहात नोहाला समजले की पृथ्वी कोरडी झाली आहे, कारण कबूतर परत आले नव्हते. देवाने नोहाला सांगितले की नाव सोडण्याची वेळ आली आहे. नोहा व त्याच्या कुटुंबियांनी मिळून जनावरांना नावेतून बाहेर काढले. नोहाला देवाप्रती किती कृतज्ञ वाटले असेल. त्याने एक वेदी उभारली आणि त्याला व त्याच्या कुटुंबियांना भयंकर महापुरापासून वाचविणाऱ्या देवाची भक्ती केली. देवाने नोहाला एक सुंदर वचन दिले. माणसाच्या पापाचा निवाळा करण्यासाठी तो पुन्हा कधीही पूर पाठविणार नाही. ईश्वराने त्याच्या वचनाची एक सुंदर आठवण करून दिली. इंद्रधनुष देवाच्या वचनाची खूण होती. महापुरानंतर नोहा व त्याच्या कुटुंबियांनी नवीन सुरुवात केली. कालांतराने नोहाच्या वंशजांनी पृथ्वी पुन्हा भरून टाकली. जगातील सर्व देश नोहा आणि त्याच्या मुलांपासून निर्माण झाले. आमेन. देवाला माहित आहे की आम्ही वाईट गोष्टी केल्या आहेत.
ज्याला तो पाप म्हणतो. पापाची शिक्षा मृत्यू आहे. देव आमच्यावर इतकी प्रीती करतो की वधस्तंभावर मरण्यासाठी आणि आमची शिक्षा भोगण्यासाठी त्याने आपल्या पुत्राला येशूला पाठविले. येशू पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात परत गेला. आता देव आमच्या पापांसाठी क्षमा करू शकतो. जर तुम्ही तुमच्या पापांपासून मुक्ती मिळवू इच्छिता तर देवाला प्रार्थना करा. प्रिय देवा, येशू माझ्यासाठी मेला आणि आता तो पुन्हा जिवंत झाला आहे यावर माझा विश्वास आहे. कृपा करून माझ्या जीवनात ये आणि माझ्या पापांसाठी मला क्षमा कर, जेणेकरून आता मला नवीन जीवन प्राप्त होईल आणि नंतर मी कायम तुझ्या बरोबर राहीन. तुझे मूल होऊन तुझ्यासाठी जगण्यास मला मदत कर. आमेन. योहान 3:16. बायबल वाचा आणि देवाशी रोज बोला. नोहा आणि महापूर. देवाची वाणी बायबलमधून गोष्ट प्राप्त झाली आहे. उत्पत्ती अध्याय 6 ते अध्याय 10. लेखक एडवर्ड ह्यूज.